रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराचं जतन संवर्धनाचं सध्या काम सुरू आहे. या कामाअंतर्गत जी श्री विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची मूर्ती आहे त्याचंसुद्धा जतन संवर्धनाचं काम सध्या सुरू आहे. भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी, त्याचप्रमाणे आपले राज्याचे पुरातत्व विभाग, त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी महोदय, मंदिरे समिती या सर्वांचीच मागील आठवड्यात संयुक्त अशी बैठक झाली आणि पुरातत्व विभागाने दिलेल्या सूचनेनुसार आपण श्री पांडुरंग आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवरती जतन संवर्धनाची रेस्टोरेशनची प्रक्रिया करणार आहोत. यापूर्वीच आपण सर्व माध्यमांना कळवलेलं आहे की ही प्रक्रिया 22 उद्या सोमवारपासून सुरू होईल आणि ती 23-24 अशी 3 दिवस चालेल. या कालावधीत दिनांक 23 आणि 24 तारखेला पूर्णपणे मंदिरातील दर्शन हे बंद राहणार आहे आणि उद्या सुरुवातीला 22 तारखेला संध्याकाळी 10 वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील आणि रात्री 10 वाजल्यानंतर दर्शन बंद करून ही मूर्तीवरची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. यामध्ये आपण जी प्रक्रिया करणार आहोत त्या बाबतीत सर्वच स्थानिक महाराज मंडळी असतील, विविध संघटना असतील, त्यांनासुद्धा या प्रक्रियेबाबतची माहिती बैठकीत सविस्तर दिलेली आहे. तरीसुद्धा काही संघटना, काही महाराज मंडळी विविध न्यायालयात या प्रक्रियेला स्थगिती मिळावी यासाठी गेलेली होती. परंतु मी नमूद करू इच्छितो की गेल्या 2 दिवसामध्ये कोर्टाने सुद्धा त्यांची मागणी फेटाळलेली आहे आणि मंदिरे समिती ही शासन स्थापित असून जी काही प्रक्रिया करते ती पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार, त्यांच्या तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानुसारच करत आहे. त्यामुळं मंदिर आणि त्यातील मूर्ती पूर्णपणे सुरक्षित राहतील यासाठी मंदिरे समिती प्रयत्नशील आहे. त्यामुळं सर्वच भाविकांना आवाहन करण्यात येत आहे की दिनांक 23 आणि 24 या 2 दिवसात पूर्णपणे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं दर्शन बंद राहील. तरी आपण सर्व भाविक भक्तांनी या मंदिरे समितीला आणि प्रशासनाला सहकार्य करावं. रामकृष्ण.